नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। आपलं हे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं थर्ड लेक्चर। याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रेस, इंटरनल क्वांटिटी ना बोलूया आपण स्ट्रेस, त्याला ब्रॉडली आपण क्लासिफाय करूया। पुढे त्याच्यावरचे क्वेश्चन्स छोटे मोठे आपण डिस्कस करूयात। नंतर प्रेशर आणि स्ट्रेस याच्यामधला मेजर डिफरन्स आपण डिस्कस करूया आणि नंतरच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूया की स्ट्रेन हा प्रकार काय असतो आणि त्याची ही किती क्लासिफिकेशन आपण बघू शकतो। ओके, कारण बुक्स टू बुक्स थोडेसे तुम्हाला चेंजेस दिसतील, तर आपण एक जनरल क्लासिफिकेशन आपण डिस्कस करणार आहोत। मागच्या क्लासेस तुम्ही नक्कीच फॉलो केले असतील। स्ट्रेस आपल्याला माहिती आहे महत्त्वाचा आहे। पुढचे जे काही टॉपिक्स बघायचे आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेसचा प्रकार दिसून येणार तुम्हाला। बेंडिंग असेल, टॉर्शन असेल, आणखी काही टॉपिक्स असतील त्याच्यामध्ये स्ट्रेस डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला दिसून येत असतं। बघा, स्ट्रेस जसं की आपण ही एक्झामच्या अगोदर फील करतो स्ट्रेस आहे आतल्या साईडना, त्याच टाईपमध्ये मटेरियलसुद्धा स्ट्रेस फील करत असतं। बघा, मटेरियलच्या आतल्या साईडला स्ट्रेस तयार होतो, जसा आपल्या आतल्या साईडला स्ट्रेस तयार होत असतो तसंच मटेरियलच्याही आतल्या साईडला स्ट्रेस तयार होत असतो। बघूया आपण डिटेलमध्ये स्ट्रेसला आपण क्लासिफाय करूया। हे घ्या स्ट्रेसचं क्लासिफिकेशन या टाईपमध्ये। ओके, तर स्ट्रेसला आपण दोन टाईपमध्ये कॅटेगराईज करतो। पहिला असतो बघा हा नॉर्मल स्ट्रेस, त्याच्या नावामध्येच आहे नॉर्मल, म्हणजे क्रॉस सेक्शनला कसा असणार तो परपेंडिक्युलर असणार हा। ओके, नॉर्मल स्ट्रेस। आणि नंतर असतो हा शियर स्ट्रेस। शियर स्ट्रेस कसा असणार हा? शियर स्ट्रेस कसा असणार तर त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला ओके कसा असणार पॅरलल असणार, आणि हा पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला किंवा प्लेनला कसा असणार परपेंडिक्युलर असणार 90 डिग्रीमध्ये। ओके, याचा सिम्बॉल जे आपण वापरतो जे की स्टँडर्ड आहे ते आहे सिग्मा, आणि याचं सिम्बॉल आपण जे वापरणार आहोत जे की स्टँडर्डच आहे ते आहे टाऊ। टाऊ शियर स्ट्रेससाठी आपण वापरणार आहोत। ओके, पुढे आणखी याला आपण ब्रॉडली तर क्लासिफाय केलं, पण आणखी क्लासिफाय करू शकतो याला, जसं की नॉर्मल स्ट्रेसमध्येच बघा तुम्ही, नॉर्मल स्ट्रेसमध्येच आपण या टाईपमध्ये क्लासिफिकेशन त्याचं करू शकतो। पहिला टाईप आहे ॲक्झियल। हे घ्या ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस। ओके, आता नॉर्मल लिहायची गरज नाही आहे कारण हे नॉर्मलचेच टाईप्स आहेत। चला पुढे आहे बघा हा बेंडिंग नॉर्मल स्ट्रेस। ओके, बेंडिंगमध्ये येतो हा, बेंडिंगमुळेच आला हा, प्युअर बेंडिंगमुळे। ओके, आणि थर्ड असणार हा बिअरिंग स्ट्रेस। बघूया आपण बिअरिंग नॉर्मल स्ट्रेस कसा असतो, पुढे डिस्कस करायचंच आहे आपल्याला नाहीतरी। शियर स्ट्रेसमध्ये आपण याला या टाईपमध्ये कॅटेगराईज करतो बघा। शियर स्ट्रेस म्हणजेच पॅरल स्ट्रेस असतो हा, त्या पर्टिक्युलर प्लेनला कसा असतो पॅरल असतो, पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला कसा असतो पॅरल असतो। काही ठिकाणी याला पॅरल स्ट्रेससुद्धा म्हणलं जातं, आणि ह्याच्या नावामध्येच आहे नॉर्मल, किंवा याला परपेंडिक्युलरसुद्धा म्हणलं जातं, काहीच अडचण नाही आहे। तर पहिलाच आहे याचा टाईप डायरेक्ट शियर स्ट्रेस। ओके, स्ट्रेस, आणि दुसरा असणार हा इनडायरेक्ट शियर स्ट्रेस। चला तर सुरुवात करूया आपण पहिल्या स्ट्रेसपासून, ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेसपासून आपण सुरुवात करूया। चला, ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस कसा वर्कआउट करायचं याला? ॲक्झियल म्हणजे अलॉंग द ॲक्सिस आहे, नॉर्मल परपेंडिक्युलर क्रॉस सेक्शनला, आणि हा काय आहे तर स्ट्रेस आहे। बघूया आपण स्ट्रेस कधी तयार होतो बरं। स्ट्रेस कधी तयार होतो? ज्यावेळेस इंटरनली रेजिस्टन्स दाखवला जातो। एक्झाम्पल, माझ्याकडे हे मार्कर आहे, याच्यावरती जर मी असा फोर्स लावला, असा म्हणजे कंप्रेसिव्ह फोर्स आहे हा, तर मार्करचे जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे ते रेजिस्टन्स करणार सुरुवातीला, रेजिस्टन्स करण्याची प्रॉपर्टी असते बघा सुरुवातीला, बरोबर की नाही? तर आतल्या साईडला स्ट्रेस तयार होतो, किंवा ह्या मार्करलाच मी असं स्ट्रेच करणार तर त्याचे फायबर रेजिस्टन्स दाखवतील, तर आतल्या साईडनं रेजिस्टन्स आला म्हणजेच तो आला स्ट्रेस तयार झाला। या टाईपमध्ये स्ट्रेसचा कन्सेप्ट आहे। आता ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस म्हणजे कसं? एक्झाम्पल, मी इथं एक स्पेसिमन घेतो या टाईपमध्ये। चला, हा स्पेसिमन घेतला, हा त्याचा ॲक्सिस, हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, सगळ्या सेंट्रॉइडमधनं पास होणारा हा ॲक्सिस, सांगेल पुढे कन्सेप्ट तुम्हाला याचीसुद्धा। आणि आपण असा बाहेरनं लावला फोर्स, या टाईपमध्ये। एक्झाम्पल, फोर्स इथं मी घेतो पीला, पी फोर्स मानतो मी, पी किलो न्यूटन, आणि इकडनं सुद्धा मी लावतो हा फोर्स, पी किलो न्यूटनचा फोर्स लावला। पी म्हणजे इथं प्रेशर नाही आहे। याचा क्रॉस सेक्शन कसा आहे तुम्ही जर कट करून बघितलं याला, तर याचा क्रॉस सेक्शन कसाही असू शकतो, सर्क्युलर असू शकतो, स्क्वेअर असू शकतं, किंवा आणखी इतर काही क्रॉस सेक्शन्स पॉसिबल आहे त्याच्यामध्ये। चला, आपण याच्यामध्ये काहीतरी सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा घेऊया। हा स्पेसिमन, हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा स्पेसिमन, याचा एक ठराविक डायमीटर हा डी। ओके, याचा क्रॉस सेक्शन कसा आहे हा सर्क्युलर आहे, याला आपण कट करून इकडे दाखवलं आहे। तर ॲक्सियल नॉर्मल स्ट्रेस हा कन्सेप्ट कसा सांगता येईल बरं? बघा, स्ट्रेस कुठं तयार होतो, कसा तयार होतो? आता फोर्स जर बघितला तुम्ही तर ॲक्झियल आहे बघा फोर्स हा,
अलॉंग द ॲक्सिस आहे. फोर्स जर बघितला आपण अलॉंग द ॲक्सिस आहे, हा दोन्ही साईडनं फोर्स अप्लाय केला आहे. तर ह्या फोर्सचं नेचर कसं असू शकतं, असं पुलिंग असू शकतं किंवा पुशिंग असू शकतं. बघा हे आवे आहे, अवे फ्रॉम द क्रॉस सेक्शन्स, सो इट इज कॉल्ड ॲज अ टेन्साईल. इट इज कॉल्ड अ टेन्साईल फोर्स किंवा टेन्साईल लोड. आपण जो लावला आहे ना तो आहे टेन्साईल लोड आहे, कारण का अवे फ्रॉम क्रॉस सेक्शन, तो किती आपलं +P आहे. आणि ह्याच्या अपोजिटमध्ये काय असू शकतं, कॉम्प्रेसिव्ह लोड असू शकतो, जो की -P असणार आहे. -Pमध्ये काय होणार, हे फायबर्स आतल्या साईडला कॉम्प्रेस होऊन जातील, सो तो आपला मायनस लोड. ओके चला, ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेसला मी डिनोट करतो इथं सिग्मानं. हे घ्या, सिग्मा माझ्यासाठीचा हा सिम्बॉल आहे ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेसचा. ओके पुढे आता सिग्माला लिहायचं कसं बघा. सिग्माला असं लिहिलं जातं आपण, लिमिट डेल्टा ए टेंड्स टू 0. काय लिहायचं आहे मला इथं, हे dF/dA. तुम्ही म्हणताल हे काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. ह्याला आणखी मी पुढं एक थोड्याशा मोठ्या स्केलला मी dF/dA सुद्धा लिहू शकतो, ते झाला सिग्मा, जे की आपण हे सुद्धा वापरत नाही आहेत. ओके डिफाईन करेल मी, प्रत्येक पॉईंट इथं डिफाईन करतो, तुम्हाला सांगत आहे. तर सिग्माला आपण रफली लिहिणार आहोत. बघा F काय लिहिणार मी, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे हा अपॉन एरिया, किंवा यालाच आपण असं लिहितो रफली P/A, जे की हेच आपण वापरणार आहोत. इतकं सगळं काय लिहिलं आता हे समजून घ्या. बघा सिग्मा कसा डिफाईन करायचा, ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस कसा डिफाईन करायचा. स्ट्रेस म्हणजे काय असतं, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया. जसंही या स्पेसिमनला इकडं ओढण्याचा मी प्रयत्न केला तर मला रेजिस्टन्स फील झाला. एकदमच लवकर ओढला गेला का हा स्पेसिमन, बिलकुलच नाही, आतल्या साईडनं रेजिस्टन्स फील झाला. जर मी ह्याला कम्प्रेस करण्याचा जरी प्रयत्न केला असता तर एक रेजिस्टन्स इनिशियल लेवलला मला तिथं ओव्हरकम करावा लागणार आहे, बरोबर की नाही. आणि तो आतला जो रेजिस्टन्स असतो, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स जो असतो, आणि त्याला जर आपण पर युनिट एरियासोबत जर घेतलं त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस म्हणतो. ओके हा इकडचा पॉईंट. बट इकडे काय आहे, तर इकडे असं सांगितलं बघा, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया, बट डिफरन्शियल म्हणजे एकदम छोटासा रेजिस्टन्स आहे हा, एकदम छोट्याशा एरियावरती ॲक्ट होणारा, छोटासा रेजिस्टन्स एकदम छोट्याशा एरियावरती ॲक्ट होणारा. हा एरिया इतका कमी डेल्टा ए टेंड्स टू 0 म्हणजे जवळपास पॉईंट, ॲट अ पॉईंट. स्ट्रेसला आपण कसं डिफाईन करतो ॲट ॲक्च्युअलमध्ये, ॲट अ पॉईंट असतोच तसा हा डेल्टा ए. म्हणजे हा डेल्टा ए टेंड्स टू 0 म्हणजे काय बरं, म्हणजे एरिया इतका कमी एकदम 0च्या जवळपास आहे. आता 0च्या जवळपास एरिया असणं म्हणजे काय, एक पॉईंट आहे तो. सो या टाईपमध्ये आपण स्ट्रेसला बेसिकली डिफाईन करतो. ओके मग याला मी हे लिमिट वगैरे हा प्रकार काढला, इथं सरळ काय लिहिलं, dF/dA डिफरन्शियल फोर्स अपॉन डिफरन्शियल एरिया. मग हा डिफरन्शियल कुठला आहे, इंटरनल फोर्स आहे, एकदम हा छोटासा डिफरन्शियल एरिया आहे. ओके हे झालं त्याचं दुसऱ्या डेफिनेशनप्रमाणे. आपण रफली कसं लिहिणार याला, असंच लिहिणार आहे, स्ट्रेस इज द इंटरनल रेजिस्टिंग फोर्स ऑफर्ड बाय दॅट पर्टिक्युलर मटेरियल फॉर द एक्सटर्नल लोड. ओके टेकन पर युनिट एरिया. या टाईपमध्ये आपण त्याला डिफाईन करतो. किंवा मग आपण काय लिहिणार त्याला, हे हा बघा, हा बाहेरनं अप्लाय केलेला फोर्स आहे आणि हा एरिया आहे. मग हा एरिया कुठला बरं, हा एरिया आपण इथं घेतो. नेमका स्ट्रेस आतल्या साईडला कसा तयार झाला ते जर समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर मला आणखी एक वेगळी डायग्राम ड्रॉ करावी लागेल, जे की चला मी इथं खाली ड्रॉ करतो. चला ही डायग्राम मी रीड्रॉ केली आहे आणि पुढे बघूया आपण आता हे कसं वर्कआउट करायचं. तर आता एक्झाम्पल इथनं कट व्ह्यू घेऊया आपण. याच्यामध्ये बघितलंच तर आपण, चला त्याच कलरमध्ये, चला अशा मी त्याच्या डायग्राम ड्रॉ केल्या. कट केल्यानंतर आतल्या साईडला नेमकं कसं दिसेल बरं हे. सो या टाईपमध्ये असेल काहीतरी. हा इकडनं अप्लाय केलेला हा फोर्स, हा आपला हा एक्सटर्नल फोर्स, हा आपला हा एक्सटर्नल फोर्स किती आहे तो P किलोन्यूटनचा आहे. आणि इकडनं आपण अप्लाय केला, चला मी डायग्राम रीड्रॉ करून घेतल्यात. इकडनं हा आपला हा P किलोन्यूटनचा फोर्स, इकडनं P किलोन्यूटनचा फोर्स. जसा इकडनं फोर्स लावला आतल्या साईडला इकडनं ओढणारा फोर्स असतो बघा. जसा इकडनं फोर्स लावला तर आतल्या साईडला इकडं ओढणारा फोर्स असतो बघा. इकडनं टेन्साईल आहे ना, तर आतल्या साईडला रेजिस्टन्स कोण दाखवणार, टेन्साईल फोर्स असतो बघा. अशाच फोर्सला आपण जर कंबाईनली घेतलं, हे छोटे छोटे फोर्सेस जर मी कंपाईल केले असे, ओके एका एरियावरती, एका ठराविक एरियावरती, तर मी काय दाखवतो एक्झॅक्टली, हे मी स्ट्रेस दाखवतो आहे. ह्याला आपण स्ट्रेस म्हणतो. हा आहे स्ट्रेस, हा आहे स्ट्रेस. ओके नॉर्मल स्ट्रेस तो सुद्धा. कारण बघा हा स्ट्रेस ड्रॉ करताना हे ॲरो कसे आहेत, परपेंडिक्युलर. ह्या क्रॉस सेक्शनला हे ॲरो परपेंडिक्युलर आहेत, म्हणून याला आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणतो. मग हा फोर्स कुठला आहे बरं, हा आतला फोर्स कुठला आहे, हा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे. हा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे. आणखी याला कसं लिहितो आपण, FR सुद्धा लिहितो आपण, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. इकडं फोर्स लावला, इकडं रजिस्ट करणारा फोर्स असतो. मग आपण स्ट्रेस लिहिताना कसं लिहिलं होतं, सो स्ट्रेस लिहिताना आपण लिहितो सिग्मा इक्वल्स टू इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया.
मग एरिया काय असणार बरं, जर याचा डायमीटर जर डी असेल आता बोलल्याप्रमाणे, म्हणजे ए इक्वल्स टू काय आलं हे π/4 d², हा आला आपला रजिस्टिंग एरिया. याला सुद्धा रजिस्टिंग एरिया सुद्धा बोललं जातं, काही अडचण नाही, कारण हाच तर रेजिस्टन्स करतो, हाच तर रेजिस्टन्स दाखवतो. ओके. ऑर कधी बघा तुम्ही, ह्याला आपण ऑरमध्ये काय लिहितो, एक्सटर्नली जेवढा फोर्स लावला आहे ना तो फोर्स आणि हा एरिया. मग असं का बरं लिहिलं आपण हे, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस का ठेवत नाहीत आपण पुढे, कारण इंटरनल रेजिस्टिंग फोर्स ही आतली क्वांटिटी आहे, कशी मोजायची, नाही येणार आपल्याला मोजता ती. म्हणून आपण असं काय मानतो, आपण मानतो की हे जे काही एक्सपेरिमेंट चालला आहे आपला हा इक्विलिब्रियम कंडिशनला चालला आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला चालला आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं बरं, त्यातलं एक इक्वेशन माहिती ना आपल्या, समेशन Fx इक्वल्स टू 0, समेशन F इक्वल्स टू 0, म्हणजे जेवढी ॲक्शन आहे तेवढीच रिॲक्शन आहे असं आपण मानतो, जेवढी ॲक्शन आहे तेवढीच रिॲक्शन आहे असं आपण मानतो. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन आहे ती, जेवढ्या फोर्सनं ओढलं तेवढाच आतल्या साईडला फोर्स तयार होतो असं आपण मानतो. म्हणून आतला फोर्स तर आपण मोजू शकत नाही, पण बाहेरनं किती फोर्स लावला आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, माहिती असतं आपल्याला ते. सो माहिती असलेला फोर्स अपॉन रेजिस्टिंग एरिया, हा झाला आपला पूर्णपणे स्ट्रेसचा कॉन्सेप्ट. कुठला स्ट्रेसचा कॉन्सेप्ट, हा ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस, कारण तो अलॉंग द ॲक्सिस आहे आणि नॉर्मल आहे. स्ट्रेस बघायचं आहे तुम्हाला, हा बघा स्ट्रेस, हा बघा स्ट्रेस. एका पॉईंटला पण स्ट्रेस डिफाईन करता येतो का, यस, ह्या एका छोट्याशा पॉईंटला पण आपण स्ट्रेस डिफाईन करू शकतो, कारण डेल्टा ए टेंड्स टू 0, इतकं एरिया इतका कमी आहे, इतका कमी आहे, तो पॉईंटच मानतो आपण त्याला. सो आता स्ट्रेसवरचे कसेही क्वेश्चन्स तुम्हाला येणं अपेक्षितच आहे. ओके ना. पुढे आता स्ट्रेसच्या ह्या ॲक्सियल नॉर्मल स्ट्रेसला बघा, ॲक्सियल नॉर्मल स्ट्रेस, आणखी एक क्वेश्चन, ॲक्सियल नॉर्मल स्ट्रेस आणि सिम्पल स्ट्रेस याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बरं, आणि सिम्पल स्ट्रेस याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. ॲक्सियल नॉर्मल स्ट्रेसलाच आपण सिम्पल स्ट्रेस म्हणतो कधी, जर स्ट्रेसची जर व्हॅल्यू एखाद्या एरियावरती जर कॉन्स्टंट असेल, कॉमन असेल तर. म्हणजे जसं की इकडनं अप्लाय केलेला हा फोर्स होता आपला आत्ताचा, आणि इकडनं काय होते, छोटे 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 काय होते, हे स्ट्रेसेस होते. आता ह्यांची लांबी सारखीच आहे, डायरेक्शन पण सेमच आहे, म्हणजे स्ट्रेसची व्हॅल्यू सेम आहे, स्ट्रेसची व्हॅल्यू सेम आहे. हा झाला आपला सिग्मा, हा झाला आपला सिग्मा. आणि सिग्मा आपण आत्ताच तर लिहिला आहे, सिग्मा इक्वल्स टू काय लिहिला आपण, हा लोड अपॉन एरिया. आणि हा सिग्मा कुठला असतो बरं, ह्याला आणखी एक दुसरं नाव आहे, ह्याला आपण म्हणतो ॲव्हरेज स्ट्रेस. ॲव्हरेज आहे ना, बघा ना, फोर्स 1, फोर्स 2, फोर्स 3, फोर्स 5, फोर्स 6, फोर्स 7 या टाईपमध्ये ह्या सगळ्यांचे ॲव्हरेज, आणि कुठल्या एरियावरती ॲक्ट होतो, तो एवढ्या एरियावरती ॲक्ट होतो. मग तुम्ही म्हणताल की यार मास्तर ह्याला फोर्स पण म्हणताय, मास्तर ह्याला स्ट्रेस पण म्हणताय. मी फोर्स रफ सेन्समध्ये म्हणलं ह्याला. ओके, इकडनं जेवढा फोर्स तेवढाच इकडनं फोर्स, आणि ह्या सगळ्या फोर्सचा ॲव्हरेज अपॉन एरिया म्हणजे स्ट्रेस असतो. ओके, स्ट्रेस असतो या टाईपमध्ये. हा कन्सेप्ट इथं संपला आपला, हा कन्सेप्ट इथं संपला. पुढचा कॉन्सेप्ट बघूया आपण आता. सिम्पल स्ट्रेस म्हणजे काय, जर स्ट्रेस ह्या पर्टिक्युलर एरियावरती जर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, जर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, ओके, हे कॉन्स्टंटच व्हॅल्यू सिग्मा 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 कॉन्स्टंटच व्हॅल्यू आहे त्याची. जर कॉन्स्टंट असेल त्याला आपण सिम्पल स्ट्रेस म्हणतो, युनिफॉर्म असेल त्याला आपण सिम्पल स्ट्रेस म्हणत असतो. बस एवढंच कन्सेप्ट मधला डिफरन्स आहे थोडासा. मग ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस हा सिम्पल स्ट्रेस असतो का, तर असतो. पॉईंट नंबर 2 आणि महत्त्वाचे पॉईंट्स आता इथून पुढचे, जसं की व्हॉट आर द युनिट्स ऑफ स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेसचे युनिट काय काय आहेत बरं, जे की आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. तर आपण जनरली बघतो 2 युनिट, एक असतं SI युनिट आणि दुसरं असतं MKS युनिट. SI युनिटमध्ये आपण स्ट्रेसला कसं डिफाईन करू शकतो बरं, बघा, स्ट्रेस इक्वल्स टू, आता मी असं लिहिणार आहे प्रत्येक वेळेस, मी असं नाही लिहिणार की ॲव्हरेज आहे आणि इथं इंटरनल रेजिस्टिंग आहे अपॉन एरिया आहे, किंवा ह्याला आपण असं लिहितो रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया. आता असं नाही लिहिणार मी, याला सिम्पल लँग्वेजमध्ये मी सिग्मा इक्वल्स टू P/A, याला आपण लिहितो पुढं P/A, बस P/A लिहिणार मी असं या टाईपमध्ये. आता P म्हणजे काय, लोड आहे, लोडचं युनिट काय असतं, न्यूटन. एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. SI युनिट बघतो ना आपण, सो झालं हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. SI युनिट कुठला आला, SI युनिट कुठला आला आपलं, हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं, 1 पास्कल असतं आहे. ओके, 1 पास्कल असते, म्हणजे ह्याला मी ऑर असं लिहू शकतो, पास्कलसुद्धा याचं युनिट आहे, चालतं आहे, पास्कलसुद्धा आहे, चालतं आहे. MKS युनिट काय असणार याचं, तर MKS युनिट काय असतं बघा, MKS माहिती आहे आपल्याला, हे असतं बघा KGF अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर. KGF नावाचा मूवी आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर, हे आपलं आहे MKS युनिट. ओके, आता युनिट हे वापरतो का आपण, हे फार क्वचित वापरतो आपण. त्याचं रिझन पण सांगतो बघा. तुम्ही जर म्हणलं ना 1
न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्हाला काय वाटतं हा मीटर स्क्वेअर एरिया काय छोटू आहे का? मीटर स्क्वेअर एरिया फार मोठा असतो बघा. आणि तेवढ्या मोठ्या एरियावरती फक्त 1 न्यूटन फोर्स, फक्त 1 न्यूटन फोर्स, म्हणजे हे थोडंसं ऑड वाटतं बघा कॉम्बिनेशन. 1 न्यूटन फोर्स म्हणजे फारच कमी, ते पण एवढ्या मोठ्या एरियावरती. सो आपण ह्याला काय म्हणतो, ह्याला थोडंसं कन्व्हर्ट करत असतो आपण. ह्याच्या नाहीतरी कन्व्हर्जन्स ह्याचे खूप कॉमन आहेत आणि एक्झाम्समध्ये पण विचारले जातात बघा. कन्व्हर्जन्समध्ये कसं लिहितो आपण, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं नाही लिहायचं. मग कसं लिहायचं, ह्या मीटरला कन्व्हर्ट करा तुम्ही. कशामध्ये कन्व्हर्ट करा? MM करा बघा. मग आपण कसं लिहितो पुढे ह्याला, 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. हे थोडंसं लॉजिकल वाटते बघा. म्हणजे एका MM स्क्वेअरच्या एरियावरती हा एकदम छोटू MM स्क्वेअरचा एरिया, त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे 1 न्यूटन. मग हे कॉमन मोस्ट टर्मिनॉलॉजी आहे आपल्या ह्या टॉपिकमध्ये. आपल्या ह्या टॉपिकमध्ये काय पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्येच कॉमन टर्मिनॉलॉजी आहे. मी तर इक्वल नाही लिहिलं, इक्विव्हॅलंट लिहिला आहे. इक्विव्हॅलंट लिहिला आहे. ओके, तुम्ही म्हणता मास्तर नाही इक्वल लिहिला, बिलकुल नाही. बघा मग आता याचे कन्व्हर्जन्स कसे लिहिले जातात बघा. 1 न्यूटन पर MM स्क्वेअरचं जर कन्व्हर्जन तुम्हाला करायचं असेल, क्वेश्चन असतो आपल्या कशामध्ये, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, तर वापरा कन्व्हर्जन फॅक्टर. कसं वापरायचं मग? याचा ॲन्सर असा आहे, 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. तर आता हे MM आहे, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. तर मग कसं करणार, आपल्याला माहिती आहे 1 MM बरोबर असतं हे 10⁻³ मीटर. सो इथं येऊन जाईल आपलं हे 1 न्यूटन अपॉन 10⁻, इज द स्क्वेअर आहे ना, हे -6 हे मीटर स्क्वेअर. म्हणजे आपला ॲन्सर 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यालाच पुढं काय म्हणतो आपण, यालाच पुढं म्हणतो आपण 1 काय मेगा पास्कल. कसं आलं हे बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला मी रिप्लेस केलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला मी रिप्लेस केलं पास्कलनं, आणि 10⁻6 म्हणजे 1 मेगा, बरोबर की नाही. चला, हे आलं आपलं पहिलं कन्व्हर्जन. अशाच टाईपचे महत्त्वाचे पुढचे कन्व्हर्जन्स. दुसरा क्वेश्चन, 1 किलो पास्कल बरोबर किती. नंतरचा क्वेश्चन आहे 1 मेगा पास्कल बरोबर किती काय पुढं, हे न्यूटन पर मीटर MM स्क्वेअर, हे न्यूटन पर MM स्क्वेअर. आणि त्याच टाईपमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 1 गिगा पास्कल बरोबर किती न्यूटन पर MM स्क्वेअर. तुम्हाला क्वेश्चन आहे हो, तुम्ही पॉज करायचं आणि ॲन्सर करायचं. चला, तुम्ही पॉज करून ॲन्सर केला असेल, ह्याला काय वेळ लागतो बघा. 1 किलो पास्कल, आता 1 पास्कल आणि न्यूटन पर MM स्क्वेअरचं रिलेशन. चला, आपल्याला सोपं वाटणारं कुठलं आहे, पहिलं आहे. दुसरं आहे 1 मेगा पास्कल बरोबर 10⁻, किती ना 3 लिहायचं आहे, ना 6 लिहायचं आहे, ना 9 लिहायचं आहे, इथं लिहायचं आहे 0. 10⁻0 म्हणजे किती, 10⁻0 म्हणजे 1, कारण हे दोघं सेमच आहेत. 1 मेगा पास्कल इक्वल्स टू 1 न्यूटन पर MM स्क्वेअर, हे तुमच्यासमोरच आहे. चला, हे सांगा 1 किलो पास्कल बरोबर डॅश न्यूटन पर MM स्क्वेअर. तर हे येणार आपले 10⁻³ कसं करायचं, ह्याला पुढं आणखी तुम्ही एक्सपांड करा बघा. 10⁻³ आणि ह्याला एक्सपांड केलं 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. MM स्क्वेअरचा वरती गेल्यानंतर काय झालं, हे 6 झालं. आणि मग पुढे काय आलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे -3 + 3 एकच आलं 10⁻3. हे काय आलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता तुम्ही याला सांगा, याला मी पास्कल म्हणतो, याला किलो म्हणतो, म्हणजे 1 किलो पास्कल आलं की जसंच तसं 1 किलो पास्कल 1 किलो पास्कल. महत्त्वाचं कन्व्हर्जन आहे आपलं हे मधलं, ह्याला विसरायचं नाही. इथं सांगा 1 गिगा पास्कल बरोबर 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. 1 आहे का 10 आहे का 13 आहे का 20 आहे माहीत नाही. कसं कॅल्क्युलेट करायचं, सोपं आहे. 10⁻³ करा, आलं ॲन्सर तुमचं बघा. 10⁻³ न्यूटन पर MM स्क्वेअरचं काय आलं, 10⁻6 हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय बनतं, गिगा, आणि हे काय बनतं, पास्कल. सो 1 गिगा पास्कल. म्हणजे कन्व्हर्जनच्या बाबतीत पुढे कन्फ्युजन होत असतं, ते अवॉइड करण्यासाठी हे सांगितलं सगळं बेसिक्स. ओके, हे झालं आपलं SI युनिटच्या बाबत. नंतर MKS युनिटच्या बाबत काय सांगता येईल आपल्याला, तर MKS युनिट असं लिहू शकतो, 1 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल्स टू असतं बघा हे 0.1 मेगा पास्कल. ओके, जास्त डिटेलमध्ये येतं आता तरी जायची गरज नाही आहे. पुढे क्वेश्चन सिरीजमध्ये सांगेल मी तुम्हाला, क्वेश्चन सेशन्समध्ये सांगेल. आणि सोपं आहे. कसं असतं बघा, 1 kgf जे असतं ना, ते जवळपास ॲप्रॉक्सिमेटली ह्याला आपण घेतो 10 न्यूटन. ओके, जे की जर तुम्हाला एक्झॅक्टली जर माहिती असायला हवं, 1 kgf इक्वल्स टू असतं बघा ते 9.81 न्यूटन एवढं असतं बघा. हे किलोग्राम फोर्स आहे ना हा, आणि हे MKS युनिट आहे. ओके, या टाईपचा हा कन्सेप्ट आहे. मग हा झाला आपला एक पहिला ॲक्झियल नॉर्मल स्ट्रेस, त्याचे युनिट्स आणि बरंचसं काय.
ओके, ह्याच्या पुढे आपण डिस्कस करूया आपला पुढचा स्ट्रेस. कुठला स्ट्रेस आहे आपला पुढचा? पुढचा आहे आपला बेंडिंग स्ट्रेस. क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, बेंडिंग स्ट्रेसचं नेचर नॉर्मल आहे, नॉर्मल. ओके, आणि नंतरचा स्ट्रेस जो आहे तो आहे आपला बेरिंग स्ट्रेस. बेरिंग स्ट्रेस, बेरिंग म्हणजे झेलणं, बिअर करणं, त्याच टाईपमध्ये आहे, त्या सेन्समध्ये ही टर्मिनॉलॉजी आहे. बघा कसा आहे बेंडिंग स्ट्रेस, फार सोपा. आता हे पुढे आहे टॉपिकमध्ये आपल्याला. ओके, प्युअर बेंडिंग नावाचा कॉन्सेप्ट आहे. इकडनं आणि इकडनं असा आपण लोड अप्लाय केला. लोड कुठला आहे? मोमेंट आहे. लोड कुठला आहे? मोमेंट आहे. काय युनिट असतं बरं त्याचं? किलो न्यूटन मीटर. काय युनिट असतं त्याचं? किलो न्यूटन मीटर, या टाईपमध्ये. ओके, ह्याला आपण बेंड करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यावेळेस ह्याला बेंड करण्याचा प्रयत्न करतो, हा जो वरचा फायबर जो आहे आणि हा जो खालचा फायबर आहे, तर वरचा फायबर अंडर कम्प्रेशनमध्ये असणार आणि खालचा फायबर अंडर टेन्शनमध्ये असणार. म्हणजे खालच्या फायबरला इकडं ओढल्यासारखं वाटणार, वरच्या फायबरला इकडं कम्प्रेस केल्यासारखं वाटतं. बघा बरोबर की नाही? हे वाटणं ही जी प्रक्रिया आहे ती नंतर आहे आपल्याला. बेंडिंग स्ट्रेस इथं तयार होत असतो. बघा इथं एक स्ट्रेस तयार होतो आणि इथं एक स्ट्रेस तयार होतो की ज्याचं प्रेझेंटेशन आपण पुढे असं दाखवतो. बघा या टाईपमध्ये आपण दाखवत असतो. ओके, हा नॉर्मल स्ट्रेस असतो, हा नॉर्मल स्ट्रेस असतो. ओके, हा नॉर्मल स्ट्रेस असतो आणि हा सुद्धा नॉर्मल स्ट्रेस असतो. आता मी दोन, इकडे एक ट्रायंगल काढला आणि इकडे एक ट्रायंगल काढला. इथं कम्प्रेशन आलं. बघा वरच्या फायबरमध्ये कम्प्रेशन आलं, सो मायनसने डिनोट केलं, आणि खालच्या फायबरमध्ये काय आलं? टेन्शन आलं, म्हणून प्लसने डिनोट केलं. पण बेंडिंग स्ट्रेस कसा असतो? नॉर्मल नेचरचा असतो. बेंडिंग स्ट्रेस कसा असतो? त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. बेंडिंग स्ट्रेसला डिनोट करण्यासाठी वापरतो आपण इथं सिग्मा बी, बेंडिंग स्ट्रेस, या टाईपमध्ये. नंतरचा कन्सेप्ट आहे बेरिंग स्ट्रेस. बेरिंग स्ट्रेस म्हणजे कसं असतं बघा, एक्झाम्पल एखादा स्पेसिमन आहे, एखादा असा स्पेसिमन आहे. ओके, एका कुठल्या तरी एका सरफेसवरती आपण त्याला ठेवलं आहे, असं कुठेतरी ठेवलं आहे असं इमॅजिन करा वाटलं असतं. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण त्याला कुठेतरी ठेवलं आहे, असं त्याला कुठेतरी ठेवलं आहे आपण असं एखाद्या सरफेसवरती. एखाद्या सरफेसवरती तो रेस्ट आहे. ओके, या टाईपमध्ये काहीतरी रेस्ट आहे. ह्याचं वजन किती? ह्याचं वजन आहे एक्झाम्पल W. ह्याचा वजन खाली आहे, सो इथं स्ट्रेस तयार होतो. बघा ह्या कॉन्टॅक्टिंग पॉईंटला स्ट्रेस तयार होतो. पॉईंट क्लिअर तुम्हाला? पॉईंट क्लिअर आहे. एक्झाम्पल तुम्ही खुर्चीवर बसल्यानंतर, खुर्चीवर जर खाली दाबत असाल किंवा खुर्चीवर बसला म्हणजे तिथं बेरिंग स्ट्रेस तयार झाला. एखाद्या स्पेसिमनचं वजन एखाद्या कंपोनंटवरती बेरिंग स्ट्रेस असतो, कॉन्टॅक्टिंग पॉईंटवरती. ओके, मशीन डिझाईनमध्ये याचा जास्त कॉन्सेप्ट आहे. तो बेरिंग स्ट्रेसला आपण कसं डिफाईन करतो बघा. बेरिंग स्ट्रेसला सिग्मा, बेरिंग स्ट्रेस काय असतो? याच्या इक्विलंट असतो किती लोड आहे, म्हणजे ह्याचं वजन किती आहे आणि बेरिंग एरिया किती आहे, झेलणारा एरिया किती आहे, कुठला एरिया एकदम त्रासामध्ये आहे, त्रास कुठल्या एरियाला आहे. तर ह्या खालच्या एरियाला त्रास आहे बघा, या वरच्याचा हा एवढा एरिया जो आहे ना तो बेरिंग एरिया झाला. ह्या स्ट्रेसला दाखवतो कसं आपण? हे बघा या टाईपमध्ये स्ट्रेस. ओके, या टाईपमध्ये स्ट्रेस. किंवा तुम्ही म्हणता हे असं वरती कसं काय दाखवलं मास्तर नाही? मग चला याला मी चेंज करतो, कारण ह्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करावं लागेल. जर ह्याला जर मी सेपरेट घेतलं, याला जर ह्या स्पेसिमनला जर मी फक्त सेपरेट घेतलं असं, हे असं, हे असं, या टाईपमध्ये काय जे असेल तर असेल. ओके, याला जर मी असं सेपरेट घेतलं, ओके, सो याच्यावरती असा स्ट्रेस येईल. बघा हा याच्यावरती असा स्ट्रेस येईल. कम्प्रेसिव्ह नेचरचा आहे हा बेरिंग स्ट्रेस, कम्प्रेसिव्ह नेचरचा आहे. एवढं ध्यानात ठेवू शकता, 100% ठेवू शकता तुम्ही. हा झाला आपला स्ट्रेसचा कन्सेप्ट. स्ट्रेसचे आपण 3 टाईप बघितले. त्याच्यामध्ये ॲक्सियल नॉर्मल बघितला, नंतर बेंडिंग स्ट्रेस बघितला, नंतर बेरिंग स्ट्रेस बघितला. आणि कॉमन क्वेश्चन आपल्या डोक्यामध्ये येतो की नेमका हे स्ट्रेस जो आहे तो स्ट्रेस आणि हे जे प्रेशर आहे याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे बरं? तोच तर डिफरन्स बघूया आपण आता. तर डिफरन्स बघायचा आपला स्ट्रेस. ओके, आणि नंतर आहे आपलं हे पुढचं प्रेशर. ओके, काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? आहे डिफरन्स. जसं की हा सॉममध्ये आहे, तो आहे आपल्या FM-मध्ये आहे. हा तर झाला एक ब्रॉड डिफरन्स. त्याच्याही पेक्षा वेगळं बघा. स्ट्रेस कसं असतं? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आपण त्याला लिहिलं आता, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया, याला आपण काय म्हणतो? स्ट्रेस म्हणतो. आणि प्रेशरच्या बाबतीत कसं असतं बघा. प्रेशर कसं असतं? एक्सटर्नली अप्लाइड फोर्स, एक्सटर्नल फोर्स अपॉन एरिया असतं बघा. एक्झाम्पल ह्या रूममध्ये मी रेकॉर्ड करतो आहे, ह्या रूममधली जी हवा आहे, ह्या रूममधली हवा ह्या भिंतीला पण इकडं फोर्स लावते, ह्या भिंतीला पण इकडं फोर्स लावते, वरती खालती, आणि माझ्या बॉडीवरती सुद्धा असा फोर्स एक्झर्ट करते, नॉर्मल फोर्स एक्झर्ट करते. कोण? हवा. कसा फोर्स लावते? बाहेरनं फोर्स लावते, बाहेरनं लावते.
बाहेरनं भिंतीवरती फोर्स लावते, हे असते बघा प्रेशर. आपण म्हणतो ना रूमचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक आहे. सो ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे कसं, हे फोर्स अपॉन एरिया असतो. चला ठीक आहे, हा तर आपला बेसिक पॉईंट झाला. याच्यापेक्षा एक चांगला पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे, स्ट्रेस ही क्वांटिटी कशी आहे, टेन्सार आहे, टेन्सार. आणि प्रेशर कसं आहे, स्केलार क्वांटिटी आहे. फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे त्याला डिस्क्राईब करण्यासाठी, मॅग्निट्यूड सफिशियंट आहे त्याला डिस्क्राईब करण्यासाठी. याला मॅग्निट्यूड सफिशियंट नाही आणि डायरेक्शन पण सफिशियंट नाही. टेन्सार क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, याच्याविषयी क्वेश्चन असतो. तर टेन्सार क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत आपल्या या सब्जेक्टमध्ये, तर पहिलं आहे स्ट्रेस, दुसरं आहे एप्सिलॉन, त्याला आपण स्ट्रेन म्हणणार आहोत पुढे पुढे, स्ट्रेन. आणि नंतर आहे आपल्याकडे हे आय. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, जो की आपण क्रॉस सेक्शनचा काढणार आहोतच पुढे पुढे. चालतं, इथपर्यंत ओके आहे. पण नेमकं टेन्सार क्वांटिटी म्हणजे काय बरं, टेन्सार क्वांटिटी म्हणजे काय बघा. टेन्सार क्वांटिटी म्हणजे काय, स्केलार तर माहिती आहे आपल्याला. टेन्सार म्हणजे समजा एखाद्या पॉईंटला, ह्या पॉईंटला स्ट्रेसच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटतात. स्ट्रेसच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटतात. कुठे, वेगवेगळ्या प्लेनवरती. कसे प्लेन, कशीही पास करा तुम्ही, हा प्लेन पास करा, हा प्लेन पास करा, हा प्लेन पास करा, हा प्लेन पास करा. त्या पॉईंटपासून जर तुम्ही असे वेगवेगळे प्लेन जर पास केले तर वेगवेगळ्या प्लेनवरती वेगवेगळ्या डायरेक्शनला स्ट्रेसच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या भेटतात. सिग्मा एक्स, सिग्मा वाय, सिग्मा झेड, सिग्मा एक्स वाय, सिग्मा वाय झेड, या टाईपमध्ये. मग काय बोलायचं, म्हणूनच त्याला आपण टेन्सार म्हणतो, म्हणूनच आपण याला टेन्सार म्हणतो. बरं ठीक आहे, ॲट अ पॉईंट इट हॅज द डिफरंट व्हॅल्यूज इन अ डिफरंट डायरेक्शन, हे ओके आहे. प्रेशरच्या बाबतीत कसं असतं बघा, प्रेशरच्या बाबतीत सोपं आहे. एक पास्कल्स प्रेशर लॉ आहे बघा इथं, पास्कल्स प्रेशर लॉ, सोपा लॉ आहे तो. FM मध्ये सांगितला जाईल. कसं असतं बघा, एका पॉईंटला जर आपण प्रेशर जर काढण्याचा प्रयत्न केला, लिक्विडमध्ये असू द्या किंवा हवेमध्ये असू द्या, तर त्या प्रेशरची व्हॅल्यू सेम असते का, तर प्रेशरची व्हॅल्यू सेम असते. हे बघा, प्रेशर या डायरेक्शनला असं, 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 या डायरेक्शनला, या डायरेक्शनला. आता हे वेगवेगळ्या डायरेक्शनला प्रेशर आहेत, पण त्यांची मॅग्निट्यूड वेगवेगळी नाही आहे, सेम आहे. म्हणजे एका पॉईंटला प्रेशरची मॅग्निट्यूड सगळ्या डायरेक्शनला सेम असते, आणि इथं कसं आहे, इथं तो ऑपोजिटमध्ये आहे. एका पॉईंटला वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळी मॅग्निट्यूड, दोन फरक आहे, 100% फरक आहे. नेक्स्ट पॉईंट सांगा, आता नेक्स्ट पॉईंट काय डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये, स्ट्रेसला आपण मोजू शकतो का, नाही मोजू शकत. समजा एक्झामच्या अगोदर तीच माझ्यावरती येणारा स्ट्रेस किंवा तुमच्यावरती येणारा स्ट्रेस तुम्ही मोजाल का, इतका पास्कल स्ट्रेस तयार झाला होता क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करताना, आणि एक सॉल्व करताना काही स्ट्रेस नव्हता, बिलकुल नाही मोजू शकत आपण. स्ट्रेसला आपण मोजू शकत नाही, पण याचं कॅल्क्युलेशन्स किंवा याला कॅल्क्युलेट करू शकतो आपण बाकीच्या रिलेशन्सनं. कुठले रिलेशन्स वापरतो आपण, स्ट्रेनच्या मदतीनं. स्ट्रेन याच्यानंतर बघायचं ना आपल्याला, स्ट्रेनच्या मदतीनं स्ट्रेनला मोजता येतं. जसं की एक्सटेन्सोमीटर असेल, स्ट्रेन गेजेस असतील, त्यांनी मोजू शकतो आपण, बट याला नाही मोजू शकत आपण. ह्याला कॅल्क्युलेट करू शकतो आपण, आपल्याकडे काही रिलेशन्स आहेत त्याच्यावरनं. ओके, याला कसं मोजायचं, प्रेशरला मोजण्यासाठी तुम्ही वापरता वेगवेगळे प्रेशर गेजेस. आपण वापरू शकतो वेगवेगळे प्रेशर गेजेस, आणि खूप सगळे प्रेशर गेजेस आहेत किंवा प्रेशर मेजरिंग डिव्हायसेस आहेत. मॅनोमीटर आहे, आपलं बॅरोमीटर आहे, त्याच टाईपमध्ये पुढं जर बघितलं मेकॅनिकल प्रेशर गेजेस खूप सगळे आहेत. म्हणजे याला आपण मोजू शकतो, याला आपण मोजू शकत नाही. बरं, स्ट्रेस कशामुळे तयार झाला, एक तर एक्सटर्नल लोडमुळं किंवा एक्सटर्नल प्रेशरमुळं. एक्सटर्नल प्रेशर म्हणजे एखाद्या कंपाऊंडला जर आपण प्रेशराईज केलं तर आतल्या साईडला कंपाऊंडच्या आतमध्ये स्ट्रेस तयार होत असतो बघा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का इथं, यस 100% म्हणू शकतो, ड्यू टू प्रेशर स्ट्रेस जनरेटेड, इथं स्ट्रेस तयार झाला. ओके, इथं स्ट्रेस तयार होतो. बट इकडे असं नाही आहे, ड्यू टू स्ट्रेस प्रेशर इज नॉट जनरेटेड. ड्यू टू स्ट्रेस प्रेशर इज नॉट जनरेटेड, किंवा प्रेशर तयार होत नसतं. ओके ना, प्रेशरचा कन्सेप्ट वेगळा आहे, तो आपण FM मध्ये डिस्कस करूया त्यावेळेस. आता राहिला आपला पुढचा शिअर स्ट्रेसचा कन्सेप्ट. चला, तो सुद्धा आपण डिस्कस करणार आहोतच डिटेलमध्ये असाच. शिअर स्ट्रेस कुठले दोन टाईप सांगितले होते आपण याचे, तर पहिला टाईप इथं लिहितोय मी हा, तर तो आहे डायरेक्ट शिअर स्ट्रेस. कसा असतो हा बघा, डायरेक्टली कट करण्याचा प्रयत्न करतो त्या पर्टिक्युलर स्पेसिमनला, ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट आपण बघितलं सर, नाईफ चाकू आहे माझ्याकडे, किचनमध्ये जर बटाटा टमाटर घेतलं त्याला काटण्यासाठी जो स्ट्रेस तयार होतो ना, तो डायरेक्ट स्ट्रेस असतो बघा.
डायरेक्ट शिअर स्ट्रेस असतो हा. जसं की एखादा या टाईपमध्ये मी मेंबर घेतो हॉरिझॉन्टल, ओके. आता हे पुढे आहेच आपल्याला नाही तरी या टाईपचे कॉन्सेप्ट्स. आणि इथनं वरनं लोड अप्लाय केला आहे. लोड कसा आहे या टाईपमध्ये. हा लोड जर बघितला आपण, हा क्रॉस सेक्शनला कसा आहे, क्रॉस सेक्शनला कसा आहे, एकदम पॅरलल लोड आहे, पॅरलल लोड आहे हा, बरोबर की नाही. याच्यामुळे कुठला स्ट्रेस तयार होणार, तर शिअर स्ट्रेस तयार होणार. त्यामध्येही कुठला, डायरेक्ट, कारण हा लोड डायरेक्टली इथनं कट करण्याचा प्रयत्न करतो आहे, बरोबर की नाही, इथनं कट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा त्याचा रजिस्टिंग एरिया आहे, हा रजिस्टन्स दाखवतो आहे, हा रजिस्टन्स तयार करतो आहे. या टाईपमध्ये होऊ लागलं हे असं, ओके. लोड अप्लाय केला आहे, सो या टाईपमध्ये इथनं रजिस्टन्स दाखवला जातो. किंवा ह्याला आपण आणखी दुसरा एक लोड म्हणतो. जर मी ह्या मेंबरचा जर असा ॲक्सिस कन्सिडर केला, मी मानतो हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे, ह्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला हा लोड परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ह्याला ट्रान्सवर्स लोडसुद्धा आपण म्हणतो, एकदम करेक्ट आहे, ओके. या टाईपची जी लोडिंग असते ना त्याला आपण डायरेक्ट शिअर स्ट्रेस लोडिंग म्हणतो. मग याचा फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा, एक्झाम्पल हा लोड जो आहे काहीतरी P किलो न्यूटनचा आहे, ओके. या केसमध्ये तर ह्याचं फॉर्म्युलेशन तर पुढे आहेच आपल्याला, याचं फॉर्म्युलेशन तर पुढे आहेच. समजा हा क्रॉस सेक्शन कसा आहे, असा आहे. हा म्हणजे कुठला, याचा क्रॉस सेक्शन. इकडनं बघितलं किंवा मी इकडनं बघितलं, मला असा रेक्टँगल दिसला. मग ह्या रेक्टँगलवरती याचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ना ते असं असतं, जे की पुढे आपल्याला डिटेलमध्ये आहे. म्हणजे हा स्ट्रेस असा डिस्ट्रीब्यूट असतो बघा या केसमध्ये. नंतर असतो बघा इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस. नंतर असतो हा इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस. कसा असतो बरं हा इनडायरेक्ट, म्हणजे कसा असतो बघा. यामध्ये जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर ही एक लोडिंग आहे, ही एक लोडिंगची केस आहे, ओके. इकडनं लोड अप्लाय केला आहे आणि असा इकडनं लोड अप्लाय केला आहे. हा ॲक्सिस आहे, ॲक्झियल लोड आहे तो, ओके. इकडनं P किलो न्यूटनचा लोड, इकडनं P किलो न्यूटनचा लोड, या टाईपमध्ये चालतं आहे. आता हा इनडायरेक्ट स्ट्रेस कशामुळे तयार झाला, हा एक तर लोडिंग अशी टेन्सल असेल किंवा कम्प्रेसिव्ह असेल. मग इनडायरेक्ट कुठं तयार होतो हा, तर आपण जर बघितलं ह्याच्या आतमध्ये असे त्याचे वेगवेगळे प्लेन आहेत बघा, असे वेगवेगळे प्लेन आहेत. किती प्लेन आहेत, इन्फायनाईट प्लेन आहेत. हे तर मी फक्त व्हर्टिकल प्लेन दाखवले, असे इन्क्लाइंड कितीतरी प्लेन आहेत त्याच्यामध्ये, असे इन्क्लाइंड, ओके. हेच डायग्राम साईडला. जसं की याच्यामध्ये जर बघितलं आपण, इकडनं हा आपला बाहेरचा लोड, ओके. इकडनं मी कुठला तरी एक प्लेन सिलेक्ट केला असा इन्क्लाइंड, एका ठराविक अँगलमधला हा प्लेन सिलेक्ट केला, ओके. आता याच्यावरती जर बघितलं ना, याच्यावरती हा एक स्ट्रेस तयार होतो आणि हा एक स्ट्रेस तयार होतो. कशामुळं, कारण यामुळं तयार झाला तो. मग हा जो असतो हा इथं नॉर्मल स्ट्रेस तयार झाला, ओके. आणि हा जो असतो बघा टँजेन्शियल स्ट्रेस, हा बघा ह्या एरियाला हा टँजेन्शियल आहे, ह्याला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल स्ट्रेस म्हणतो किंवा इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस म्हणतो. इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस झाला की नाही तयार, हा यस झाला, आतल्या साईडला झाला. तर हा झाला आपला इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस. आणखी इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस कुठल्या केसमध्ये तयार होतो, तर ह्या पुढच्या केसमध्ये तयार होतो. जसं की एक सेपरेट टॉपिकच आहे आपल्याचा, एक सेपरेट टॉपिकच आहे ह्या टॉर्शनचा, एक सेपरेट टॉपिकच आहे. या टाईपमध्ये जर टॉर्क अप्लाय केला आपण असा, या टाईपमध्ये जर टॉर्क अप्लाय केला तर ह्या स्पेसिमनच्या आतमध्ये जो शिअर स्ट्रेस तयार होणार आहे तो शिअर स्ट्रेस कुठला असतो, इनडायरेक्ट शिअर स्ट्रेस असतो. एक्झाम्पल हा स्पेसिमन आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा असा, ओके. याच्यावरती आपण असा टॉर्क अप्लाय केला, टॉर्क किंवा ट्विस्टिंग मोमेंट अप्लाय केलं, तर हा स्ट्रेस जो असतो ना तो असा असतो बघा स्ट्रेस. हे त्याचं डिस्ट्रीब्युशन, जे की पुढे डिटेलमध्ये शिकवलं जाईल तुम्हाला. आता आपल्याला गरजेचं नाही आहे, आपल्यासाठी हे स्ट्रेसचं क्लासिफिकेशन महत्त्वाचं होतं आणि सुरुवातीला स्ट्रेस समजून घेणं महत्त्वाचं होतं. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, डायरेक्टचा इफेक्ट कसा असतो, डायरेक्ट शिअर स्ट्रेसचा इफेक्ट कसा असतो, कटिंग इफेक्ट असतो, डायरेक्टली कट करण्यासाठीच तो आहे तिथं रेडी. आणि इकडे कसा असतो हा इनडायरेक्ट, तो टॉर्शनमध्ये कसा असतो, तर टॉर्शनमध्ये सुद्धा तो डायरेक्ट असतो का, नाही, इनडायरेक्ट असतो, बरोबर की नाही. टॉर्क अप्लाय केल्यानंतर इनडायरेक्ट या टाईपचे क्वेश्चन्स विचारले गेले होते ॲक्च्युली. हे झालं आपलं स्ट्रेसच्या रिलेटेडचं सगळंच क्लासिफिकेशन. चला आता लेंथ लेक्चरची वाढण्यापेक्षा आपण उरलेला पोर्शन नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया आणि आणखी बाकीचे काही नवीन कॉन्सेप्ट पुढच्या क्लासमध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करू शकता तुम्ही. थँक्यू.